वीरू भैया, वीरू भैया, वीरू भैया, वीरू भैया। हॅलो पिल्या, अरे कुठे आहेस तू? आम्ही पोहोचतोय 15 मिनिटात फाट्यावर. तू पोहोचलास का? वैश, अगं आमचा ऍक्सिडेंट झाला या. काय? तुमचा ऍक्सिडेंट झालाय? कवा? कुठं? कधी? पिल्या, तुला काय झालं नाही ना? तुला लागलं ते नाही ना? हा, तू ठीक आहेस ना? अगं वीरू भैया बरोबर मी फाट्यापर्यंत येत होतो तर एका पोराला वाचवायच्या नादात आमचा ऍक्सिडेंट झाला या. अगं वीरू भैया बेशुद्ध पडला या. काय? वीरू बेशुद्ध पडलाय? वैशिक, काय झालं वीरूला? अगं वीरू आणि पिल्याचं फाट्यावर ऍक्सिडेंट झालंय आणि वीरू बेशुद्ध पडलाय. काय? लाऊडस्पीकरला लाव, मी बोलते. हॅलो पिल्या, मी पियू बोलते. काय झालं वीरूला? अगं काच बोलणं झाला या त्यो. अरे पण कुठे आहेत तुम्ही? अगं तुमच्या फार्म हाऊसच्या रस्त्यालाच आहे. पिल्या थांब, तुम्ही तिथेच थांबा, आम्ही येतो तिथे. हा ठेवते मी. वैशू चल, एवढ्या लवकर चल, माझा पिल्या. डॉक्टर, वीरूला कधीपर्यंत शुद्ध येईल लवकरच. तुम्ही कोण त्याच्या? मी त्याची मग माझं बी ठरले, माझी बी माघार नाही, दोस्ती नाही म्हणजे नाही. डॉक्टर, आम्ही दोस्त आहे त्याचा. त्याची तब्येत कशी आहे आता? नशीब चांगलं म्हणून जीवावर बेतलं नाही त्याच्या, फक्त उजव्या हाताला मार आहे. पियू, अगं वीरू भैयाच्या घरी कळवायला पाहिजे आपण. त्यांना सांगा काही काळजी करू नका, 1-2 दिवस आराम केल्यानंतर होतील बरे ते. होय डॉक्टर. आलोच. पिल्या लाव फोन त्यांच्याकडचा. एवढे कधीतरी ऐक माझं, कशाला आगीसोबत खेळतीयस? पण तो वीरूचा जीव वाचवायसाठी झटतोय, हे त्याच्या काकीला पटणार आहे का? ती जीव घेईल आपला. ठीक आहे, आपण एक काम करू. पिल्या, वीरूच्या काकीला नको, वीरूच्या आईला फोन लाव. हॅलो, हा पिले बोल र. तू फसलास का? आणि इरू गेला का रे मोर? आई, पिल्या नाही, मी बोलतीय. पियू. अगं तू कशी त्याच्या बरोबर? आणि इरू कुठं आहे? तू गेला का ग मुंबईला? नाही आई, तो नाही गेला. तेच सांगायला तुम्हाला फोन केला होता. आई, वीरू आणि पिल्याचा मुंबईला जाताना छोटासा ऍक्सिडेंट झाला. काय? असं कसं झालं त्याचं ऍक्सिडेंट? कुठं आहे माझा लेकरू? त्याला काय झालं नाही ना ग? काही झालेलं नाहीये वीरूला. आम्ही त्याला इथं हॉस्पिटलमध्ये आणलंय आणि डॉक्टर म्हणाले की घाबरायचं काय बी कारण नाही. 1-2 दिवस आराम केला ना त्यानं की बरं वाटेल त्याला, मग येईल तो घरी परत. नाही नाही, तो घरी येऊस्तोवर मी नाही वाट बघायची. मला माझं लेकरू बघायचं. जवळ मी त्याला बघत नाही ना, तवर माझ्या जीवाला चैन नाही पडायचं. मला सांग, तुम्ही समधी कुठं आहेसा? मी लोग येते. आई तुम्ही प्लीज इथं नका येऊ.
तुम्ही इथं आलात तर सगळ्यांना कळेल की मी वीरू सोबत आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्या 2 घरात विस्तुबी जात नाही. मी जर वीरू सोबत आहे हे सगळ्यांना कळलं ना, तर गोष्टी आणखीनच चिघळतील. माझ्यावर विश्वास ठेवाय. मला आई नाहीये, तुम्ही माझ्यासाठी आईसारख्याच आहेत. त्यामुळे मी नाही खोटं बोलणार तुमच्याशी. वीरू खरंच बरं आहे आणि आम्ही सगळे आहोत तिथं. पिल्या आहे, वैशू आहे, आम्ही सगळे काळजी घेऊ त्याची. त्यामुळे तुम्ही कुणाला काही सांगू बी नका आणि तुम्ही बी काळजी करू नका. माझ्या लेकराची काळजी घे. आई मी हाय शब्द देते तुम्हाला. काळजी करू नका. ठेवते. विठ्ठला, हे पांडुरंगा, माझ्या पोराचं रक्षण कर. एवढे तू तर म्हणली आहेस ग याची काळजी घेशील म्हणून, पण तू जर इथं थांबलीस तर कुणी ना कुणी तुला ओळखलंच. मग तर असं बी त्याच्या घरी कळेल. एक काम करा, तुम्ही जावा, मी थांबतो इथं. नाही नको. मी शब्द दिलाय आईला. मी त्याला इथं असं नाही सोडून जाऊ शकत. त्यानं नसन मानलं मला त्याचं दोस्त, पण मी तर मानलं आहे ना. आणि दोस्त संकटात असताना त्याची मदत करायची असते. त्याला सोडून असं पळून जायचं नसतं. मग आता काय करायचं? त्याला फार्म हाऊसवर नेऊ. काय हे पिवडे काय करतेस? पण जर याला फार्म हाऊसवर घेऊन गेलो, हे जर तुझ्या डॅडींना आणि जग्गू दादाच कळलं ना, तर तुझं काही खरं नाही. आणि माझं बी नाही वैशू, त्यांना नाही कळणार. असं पण डॅडी आणि जग्गू दादा शेतकरी आंदोलनात बिझी आहेत. त्यामुळे ते नाही येणार तिकडं. हा न आलं तर आले तर आले. आता जी होईल ती होईल, पण मी माझ्या दोस्ताची साथ नाही सोडणार. साहेब, पीयू मॅडमला या आंदोलनापासून दूर ठेवायला नको आहे. मान्य त्या नवीन आहेत म्हणून सगळ्या गोष्टी हँडल करता येत नसतील, पण तरीही त्यांना आपल्या सोबत ठेवायला हवं. आणि अहो हेच तर आम्ही तुम्हाला सांगत होतो, तर तुम्ही दुसऱ्या कोणावर तर जबाबदारी सोपवायला सांगितली. म्हणून नाईलाजानी आम्हाला जगदीशरावांना पुढे करावं लागलं. त्या दिवशी पीयू मॅडमच्या मनाची तयारी नव्हती म्हणून मी असं बोललो, पण आज आंदोलनाचा आढावा घेतल्यावर असं जाणवतंय की या सगळ्यांमध्ये त्यांचा सहभाग हवा, तरच आपला फायदा होईल. ठीक आहे, आम्ही बोलतो पियूंशी. लखन, ए लखन, बोला साहेब. पियूताईंना सांग आम्ही बोलवलोय म्हणा. काय झालं लखन? साहेब, पियूताई घरात नाहीत. घरात नाहीत म्हणजे कुठे गेलेत त्या? अहो जगुदादांनी त्यांना फार्म हाऊसवर पाठवले. फार्म हाऊसवर? हा. जगदीशरावांनी कशाला पाठवलंय काय माहित. ठीक आहे, जातो. माने, पियूताईंना राजकारणापासून लांब ठेवून स्वतःची पोळी भाजायचं चाललंय त्या जगदीशरावांचं. पियूंचं राजकारणात पुढे येणं डोळ्यात सलत असणार आहे त्यांना, म्हणूनच तिकडे फार्म हाऊसवर पाठवलंय. एक काम करा माने, फार्म हाऊसवर सिद्धू आहे, त्याला फोन करा. हो सर. विचारा तरी तिकडे काय चाललंय त्याला ते. सिद्धू, डॅडींचा किंवा जग्गूदादाचा फोन आला होता का? होय पियूताई, जग्गूदादा चालता. तुम्ही दोघे येणार आहेत म्हणून सांगितलं होतं, पण तू बघतो ना ह्यांची काय अवस्था झाली. ह्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. आता अशा अवस्थेत त्यांना तिथं कसं सोडून येणार? मदत करायची म्हणून इथं घेऊन आले. आणि डॅडी किंवा जग्गूदादाचा फोन आला तर सांगू नको हे दोघं हित आहेत. होय पियूताई, मी हाय खाली, काय लागलं तर बोलवा. साहेबांचा फोन आहे.
आणि इकडे. हॅलो डॅडी. येऊ तुम्ही? आम्ही गड्याला फोन लावला होता, तुम्ही कसं काय उचलला? अहो डॅडी, तो खालून सामान आणायला गेलाय. फोन बराच वेळचा वाजत होता, तर पाहिलं तर तुमचं नाव दिसलं, म्हणून उचलला. येऊ कुणाला विचारून तुम्ही फार्म हाऊसवर गेला? आपल्या बापाला एकदा तरी विचारून जावं असं वाटलं नाही का तुम्हाला? सॉरी डॅडी, ते तुम्ही बाहेर गेला होता ना, पण दादाला माहित आहे मी इथं आहे ते. त्यानंच मला 2 दिवस आराम करायसाठी इथं पाठवलं. जगदीशरावाला तेच पाहिजे होतं. या आंदोलनाच्या फोकसमधनं तुम्ही जितकं लांब राहाल तितकंच त्यांच्यासाठी फायद्याचं आहे ते. हा नाही डॅडी, ते आपल्या विहिरीचं काम बी इथं सुरू आहे ना, तर मी म्हणलं ते बी बघता येईल आणि व्हायचा आराम होईल माझा काही दिवस. इकडं आंदोलनाकडे लक्ष दिलं असतं ना तर जास्त चांगलं वाटलं असतं आम्हाला. ही हेरीबेरीची कामं करायला माणसं आहेत आपल्याकडं, त्यासाठी तुम्ही जायची गरज नव्हती. एक काम करा, तुम्ही थांबा तिथंच, आम्हीच तिकडे येतो. हेरीचं काम कुठवर आलंय ते बी बघता येईल आणि येताना तुम्हाला बी घेऊन येता येईल. हा नाही डॅडी, तुम्ही इथं हॅलो. सिद्धू आहे की तुझा? पिवडे काय झालं? चेहरा का पडलाय? डॅडी येत आहेत. काय? अगं हे पिवडे, डॅडी आल्यावर विरूला इथं बघितलं ना, तुला तर सोडणारच नाही. माझा पण जीव घेतात. आता काय करायचं? तू एक काम कर, माझ्या तिरडीच बांधा घे. आता तसंच कर. टेन्शन नको घेऊ, थांब. अगं तू टेन्शन घे पिवडे. अगं तुला कळत कसं नाही पिवडे? जर का येऊन इथं विरूला बघितलं ना, आपल्या दोघींचा जीव घेतील ते. तू टेन्शन घे ना. आता काय खरं नाही. हॅलो जगू दादा. हा बोल पिऊ, पोचलीस का फार्म हाऊसवर? हो मी पोचले, पण एक प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? दादा, डॅडी इथं येत आहेत फार्म हाऊसवर, मला नाही यायला. पण आता तूच सांग, ते इथं आले तर माझ्या येण्याला कायच अर्थ उरणार नाही. मला 2 दिवस आराम करायचा आणि ते बी शांततेत. पण डॅडी इथं आले तर यातलं कायच घडणार नाही जगूदा. तू काळजी करू नको, ते नाही येणार तिकडे. आम्ही तुला पाठवलंय म्हणून मिरच्या झोंबल्या असतील त्यांना. तू एक काम कर, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी बोलतो त्यांच्याशी. पण दादा तुम्ही प्लीज भांडू नका. पियू, तू अजिबात काळजी करू नको, तिकडे मस्त एन्जॉय कर, टेन्शन घेऊ नकोस. आणि हां, काळजी घे. हां. हो थांबा, कुठे चाललाय? हे प्रश्न तुम्ही नाही विचारायचा आम्हाला. आधी आम्ही जे विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर द्या. कसलं राजकारण चाललंय तुमचं? कसलं राजकारण? कसलं राजकारण? पियू आंदोलनात सहभागी होऊ नये म्हणून त्यांना फितवून तुम्ही आंदोलनाची जबाबदारी घेतली आणि आता त्या पुढे येऊ नये म्हणून त्यांना तिकडे फार्म हाऊसला पाठवलंय. असलं घाणेरडं राजकारण, ते बी आपल्याच घरातल्या माणसांबरोबर. आधी नीट माहिती करून घ्यायची आणि मग बोलायचं. तुमच्यासारखं असं चिरकुट राजकारण जमत नाही आम्हाला. आणि हा, आम्ही छातीची ढाल करून विरोधकाशी झुंजतो, पाठीची नाही. आणि हा, पियू आमच्या बहीण आहेत, विरोधक नाहीत. राजकारणापेक्षा जास्त जीव लावतो आम्ही त्यांच्यावर. ते दिसतच आहे आम्हाला किती जीव आहे ते. माने, चला पिऊंना घेऊन येऊ. हो थांबा, गेल्यात तर 2 दिवस राहू द्या त्यांच्या मनाप्रमाणे. राजकारणाच्या पलीकडे पण काहीतरी आयुष्य असतं, जगू द्या त्यासनी. ती काळजी तुम्ही नका करू, त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. चला माने. हॅलो, आज रात्री साहेब इथं नाहीत, आंदोलन पिटवून द्या. नुसता राडा झाला पाहिजे, जे काय व्हायचं ते होऊ द्या. तुबा फोडा, टायरी जाळा, भाज्या इस्काटा, जे काय व्हायचं ते होऊ द्या, आम्ही बघून घेऊ.
आता हे आंदोलन मिटवायचं नाही, पेटवायचं. काय चाललंय तुमचं? कुणाला फोन केला होता? वाटलंच आम्हाला. तुमचा आमच्यावर किती विश्वास आहे ना ते बघत होतो आम्ही, आणि तो नाही हे पण कळलंय आम्हाला. तुम्ही निघा, आम्ही काय करत नाही, काळजी करू नका तुम्ही. साहेब निघायचं का आपण? माने, हे आंदोलन आपल्यासाठी लय महत्वाचं आहे. लय सेन्सिटिव्ह आहे हा विषय. नीट हाताळला पाहिजे. आणि या माणसावर आमचा अजिबात विश्वास नाही. आम्ही आयुष्यभर कमवलेली इज्जत मातीमूल करल ही माणूस एका रात्रीत नाही. आता आपल्याला इथंच थांबायला पाहिजे. आम्ही बी बघतो या आंदोलनात राडा कसा होतोय ते. पिवडे, डॅडी इथं याच्या आत वीरूला आपल्याला इथनं हलवायला लागणार आहे. थांब वैशू, आधी बघू दे जग्गू दादा काय म्हणतायत. अगं डॅडी इथं आलं तर? हॅलो दादा, काय म्हणले डॅडी? तुझ्या डॅडींचं तुझ्या विरुद्धचं आंदोलन आम्ही आमच्या पद्धतीने मोडीत काढले. आता ते नाही येणार तिकडे. खरं? पण ती मला इथं राहून द्यायला तयार कसे झाले? पियू, आता तिकडे गेलेस ना तर तिकडची मजा घे. ठीक आहे दादा, आल्यावर बोलू. वैशू, डॅडी नाही तर येणार ना? आताशी कुठं जीवा जीवाला माझ्या. बरं चला, आता डॅडी येणार नाहीत ह्याचं टेन्शन तरी गेलं. तुम्ही खाली जावा आणि जेवून घ्या लवकर, लय वेळ झाला. असं कसं? तू? मला भूक नाहीये ग, मी थांबते की विरूपाशी. असं पण कुणाला तरी थांबावंच लागेल ना. नाही नाही नाही, तू पण जेवायला आली पाहिजेस. नाही तर मी पण नाही जाणार जेवायला. अगं मी बी नाही येणार मग. आता तुम्ही हट्ट नका करू बरं का. लवकर जावा खाली आणि जेवून घ्या. तुमचं झालं की मी जेवतेच. नक्की? अगं हो. चल पिल्या. पिवडे, आमचं झालंय जेवण. तुझा आणि जेवून घे. मला खरंच भूक नाहीये ग. मला भूक लागली की घेईन मी जेवून. हाय का आता? मला वाटलंच होतं तू असंच करणार आहेस. जा बघू, जेवून घे, आम्ही इथं थांबतो. अगं वैशे, तू काळजी करू नकोस. मी जेवल्याशिवाय नाही झोपणार बघ. आणि ऐका, आता खूप उशीर झालाय, तुम्ही दोघं आराम करा. नाही, आम्ही पण इथं थांबतो. हा, तू इथं काय करतेस?